नमस्कार सर्वांना. अनुदानित आणि अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. शिक्षक पाहिजेत. सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस टेहू, तालुका पारोळा, संचलित राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा, जिल्हा जळगाव. तर मित्रांनो, या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय, ॲड्रेस पारोळा, जिल्हा जळगाव. सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस टेहू, तालुका पारोळा, संचलित राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा, जिल्हा जळगाव येथे खालीलप्रमाणे अनुदानित अंशतः अनुदानित तुकड्यांसाठी खाली दर्शविल्याप्रमाणे शिक्षक पदे भरावयाचे आहे. तर मित्रांनो, संस्थेचे नाव दिले आहे सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस टेहू, तालुका पारोळा, संचलित कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय, ॲड्रेस पारोळा, जिल्हा जळगाव येथे खालील प्रमाणे अनुदानित अंशतः अनुदानित तुकड्यांसाठी खाली दर्शविल्याप्रमाणे शिक्षक पदे भरण्यात येत आहे किंवा भरावयाची आहे. म्हणजेच या ठिकाणी खालील अनुदानित किंवा अंशतः अनुदानित आणि अंशतः अनुदानित तुकड्यांसाठी खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, विषय जीवशास्त्र, बायोलॉजी या विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे किंवा जीवशास्त्र या विषयाची पदभरती करण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा, जीवशास्त्र या विषयाची 1 जागा भरण्यात येत आहे. पदाचे स्वरूप पूर्ण वेळ जीवशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे. अनुदानित अंशतः अनुदानित, तर या ठिकाणी अनुदानित तत्वावर जीवशास्त्र विषयाची जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, विषय आहे पदार्थ विज्ञान म्हणजेच फिजिक्स किंवा यालाच आपण भौतिकशास्त्र असे म्हणतो. फिजिक्स विषयाची जागा भरण्यात येत आहे 1 जागा. पदाचे स्वरूप पूर्ण वेळ पदार्थ विज्ञान म्हणजेच भौतिकशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे अनुदानित तत्वावर. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3, विषय जीवशास्त्र 1 जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ. परंतु या ठिकाणी पदाचे स्वरूप आहे अंशतः अनुदानित तत्वावर. अनुक्रमांक 3 मध्ये जीवशास्त्र विषयाची 1 जागा भरण्यात येत आहे, पूर्ण वेळ जागा आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4, विषय हिंदी शारीरिक शिक्षण, तर या ठिकाणी हिंदी शारीरिक शिक्षण 1 जागा भरण्यात येत आहे. पदाचे स्वरूप पूर्ण वेळ भरण्यात येत आहे आणि ही जागा हिंदी शारीरिक शिक्षण या पदाची अंशतः अनुदानित तत्वावर या ठिकाणी भरण्यात येत आहे. संवर्ग बिंदू, जातीचा प्रवर्ग किंवा संवर्ग किंवा यालाच बिंदू पूर्ण वेळ असलेल्या पदांमध्ये ST एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शेड्यूल ट्राईब 2 जागा भरण्यात येत आहे व SC शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती 1 जागा, म्हणजेच अनुसूचित जमातीच्या 2 जागा व अनुसूचित जातीची 1 जागा. संवर्गाची प्रत्येकी पदे प्राधान्याने भरण्यात येतील. तर या दिलेल्या संवर्गाची प्रत्येकी पदे प्राधान्याने भरण्यात येतील. उर्वरित पदांवर OBC व खुला प्रवर्गातील उमेदवार घेण्यात येईल. तर या ठिकाणी अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती संवर्गाची प्रत्येकी पदे प्राधान्याने भरण्यात येतील. उर्वरित पदांवर OBC अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय व खुला ओपन वर्गातील उमेदवार घेण्यात येईल. याबाबत पदे अदलाबदल करण्याचा अधिकार संस्थेचा राहील. तर या ठिकाणी उर्वरित पदांवर OBC व खुल्या प्रवर्गातील उमेदवार घेण्यात येणार आहे आणि याबाबत पदे अदलाबदल करण्याचा किंवा या जागा अदलाबदल करण्याचा अधिकार संस्थेचा राहील. OBC व खुल्या प्रवर्गातील उमेदवार घेण्यात येणार आहे आणि अशा OBC व खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या पदे अदलाबदल करण्याचा अधिकार संस्थेला राहणार आहे किंवा संस्थेचा राहील. इन्फॉर्मेशन, सूचना, शैक्षणिक पात्रता व अटी, एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड टर्म अँड कंडिशन. वरील शिक्षक पदांसाठी त्या विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवीला किमान 2य श्रेणी आणि BEd अशी अर्हता असावी. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिली आहे. वर जे विषय दिले आहे अनुदानित तत्वावर 2 विषय आहे, एक जीवशास्त्र आणि दुसरा पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स. बायोलॉजी अँड फिजिक्स हे 2 विषय दिलेले आहे अनुदानित तत्वावर. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीला फिजिक्स आणि पदवीला जीवशास्त्र हा विषय असायला पाहिजे उमेदवारांकडे किंवा
व पदव्युत्तर पदवीला फिजिक्स तसेच पदव्युत्तर पदवीला बायोलॉजी म्हणजेच बॉटनी किंवा केमिस्ट्री हे विषय असायला पाहिजे. या ठिकाणी काही विद्यापीठामध्ये MSc बायोलॉजीमध्ये या विषयामध्ये पदव्युत्तर पदवीला बायोलॉजी विषय हा असतो. त्यामुळे इथे कमी जास्त होऊ शकते की पदवीला MSc बॉटनी किंवा MSc झूलॉजीचा कॅन्डिडेट न घेता त्या ठिकाणी MSc सरळ बायोलॉजी या विषयाचा कॅन्डिडेट कन्सिडर करण्यात येऊ शकते. अपंग उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तर या ठिकाणी जे कोणी हँडिकॅप उमेदवार आहे अशा उमेदवारांना प्रिफरन्स देण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी वार सोमवार सकाळी 11:30 वाजता राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा ST बसस्टँडजवळ पारोळा जिल्हा जळगाव या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, ज्यांची शैक्षणिक पात्रता पदवीला विषय आहे, पदव्युत्तर पदवीला विषय दिल्याप्रमाणे आहे. या ठिकाणी एकूण 3 विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे. जीवशास्त्र, फिजिक्स आणि हिंदी / शारीरिक शिक्षण. जीवशास्त्र आणि फिजिक्स अनुदानित तत्त्वावर भरण्यात येत आहे. तर दुसरा जो जीवशास्त्र विषय आहे तो अंशतः अनुदानित तत्त्वावर भरण्यात येत आहे आणि हिंदी आणि शारीरिक शिक्षण हा विषयसुद्धा अंशतः अनुदानित तत्त्वावर भरण्यात येत आहे. तर उमेदवारांकडे पदवीला व पदव्युत्तर पदवीला हे विषय असणे आवश्यक आहे. या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 13 एप्रिल 2026 रोजी वार सोमवारला. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11:30 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय, ॲड्रेस पारोळा ST बसस्टँडजवळ पारोळा जिल्हा जळगाव या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह म्हणजेच आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रासह प्रमाणपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. संपर्क करण्यासाठी नंबर दिला आहे 02597-292666. डॉक्टर VR पाटील, प्राचार्य, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. ॲडव्होकेट वसंतराव जीवनराव मोरे, अध्यक्ष, सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस टेहू, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.